पेडणे विरधोण्या देवी सातेरी देवस्थानाचो वर्धापन दीस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी सयत मनयलो। ह्या निमतान निहारिका राजदत्त तांबेन बरयल्ले यदिच्छा हे सामाजिक जाल्यार रणजीत देसायन बरयल्ले भारत पाकिस्तान फाळणीची फाटभूंय आसलेले हे बंद रेशमाचे संगीत नाटक प्रभावी रितीन सादर केले। विरनोड्या सातेरी देवीच्या वर्धापन दिसा निमतान मंगळारा 20 जानेवारी आणि बुधवारा 21 जानेवारी असे 2 दीस पेडणेकारांक 2 दर्जेदार नाटकांचे खाण मेळ्ळे। कुमारी निहारिका राजदत्त तांबेन बरयल्ले यदृच्छा हे सामाजिक नाटक आणि सिद्धहस्त लेखक रणजीत देसाईन बरयल्ले हे बंध रेशमाचे हे संगीत नाटक। विरनोडा पेडणेच्या श्री सातेरी प्रासादिक नाट्य मंडळ वरचा वाडाची ही निर्मिती। दोनय नाटकांचे दिग्दर्शन राज्य पुरस्कार फावो जाल्लो ज्येष्ठ दिग्दर्शक नाट्यभूषण रामदास परबान केल्ले। दोनय नाटकांक तज्ञ रंगकर्मी विकास कांदोळकाराची उजवाडा येवजण लाभली। हे बंध रेशमाचे नाटकाक संगीत साथ ऑर्गन नाना उर्फ नारायण आसोलकार, तुळशीदास परबाचो तबलो सांगात आणि मुकुंद मणेरीकराची फिडल साथ मेळ्ळी। आपला मेंदू ताजा तवाना राखणं आणि योग्य दिशेने कार्यरत ठेवणं हे महत्त्वाचं आहे असं डॉक्टर हेगडेकर सांगतात। डॉक्टर अरे तू का स्वतःला त्रास देऊन घेतोय? जरा शांत बस। परत एवढा होऊ नये। आश्चर्य वाटतं ना तुम्ही इथे मुलगा तोडला सोपं असतं इंडियन पोलीस सोपं असतं आयडिया। म्हणजे तुम्ही लाच घेतली? नाही, अभिमानानं सुटलो। कसे 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये। तुम्ही आणि निरपराधी म्हणजे तू पोलिसांना बोलावून घेतला? मी जाणार आहे, पण मला त्यापूर्वी त्या प्रसंगाबद्दल बोलायचं आहे। कोणता प्रसंग? तुम्ही जो तुमच्या कादंबरीत दिलाय तो। त्याचा काय संबंध? संबंध आहे। कसा? त्या मध्ये बोलायला आवडत नाही मॅडम। कठीण आहे या शब्द सम्राटाला संपवणं। काय म्हणाला? बोलू ना, तर त्या कादंबरीत तुम्ही तो प्रसंग अतिरंजक करून लिहिला होता। हे बघा, घरात माझी बहीण व माझी आई होती। ज्यावेळी तुमची कादंबरी आमच्या घरात आली त्यावेळी मी आणि माझी बहीण आम्हा दोघांना वाचायला आवडतं। म्हणजे अगदी काही पुस्तकं, मासिकं, कथा, कादंबऱ्या, अगदी माणूस सुद्धा वाचायला तर आम्हा दोघांना वाचायला माझी बहीण शिला तिनं ती कादंबरी आमच्या घरी आणली।
असे हेच वे पंडितजी. रेश्मा, दर्ग्यासमोरच्या निष्ठेनं राहशील त्या निष्ठेनं गा. काय गाऊ? दिल जाहीर देगा साथी बरोबर साथी घेणं कसंही गा अगदी मनापासून गा. गा विष्णू गा.